नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण पाठीमागील तासाला प्रकल्प सूत्रीकरण या प्रकरणातील प्रकल्प मूल्यमापन परीक्षण तंत्र या बाबीवरती चर्चा केलेली आहे. त्यानंतर जलद मार्ग पद्धत, ज्याला क्रिटिकल पथ मेथड असं म्हटलेलं आहे, तर ही क्रिटिकल पथ मेथडसुद्धा आपण पाहिलेली आहे, त्याचे फायदे बघितलेले आहेत. त्यानंतर बँका आणि वित्तीय संस्थांची आवश्यकता हा घटक आपण अभ्यासासाठी घेतलेला आहे. जे कुठलाही उद्योग असो किंवा कुठलाही प्रकल्प असो, त्याच्यासाठी किंवा तो चालू करण्यासाठी आपल्याला पैशाची आवश्यकता असते किंवा भांडवल गरजेचं असतं. मग या भांडवलाचा पुरवठा आपल्याला विविध वित्तीय संस्थांकडून होत असतो. त्या वित्तीय संस्था खाजगी असतात किंवा सरकारी असतात किंवा सहकारी पद्धतीच्या असतात. निश्चितच त्याच्यातून आपल्याला कच्चा माल आणणं, जागा खरेदी, वीज, मजुरांचं जे वेतन आहे, त्याच पद्धतीने यंत्रसामुग्री खरेदी करणं, त्या उत्पादित केलेल्या वस्तूसाठी जाहिरात आपण देणं, तसंच मालाची आयात निर्यात करणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या पैशातून किंवा भांडवलातून आपण भागवत असतो. म्हणून अशा भांडवलाचा पुरवठा करण्यासाठी किंवा असं भांडवल आपल्याला उपलब्ध होण्यासाठी विविध बँका आणि वित्तीय संस्थांची आवश्यकता असते. निश्चितच वित्त पुरवठा करणारी काही महामंडळंसुद्धा आपण पाहिलेली आहेत. जसं वर्ल्ड बँक आहे किंवा आपल्याला इतर भूविकास बँका आहेत. त्याच पद्धतीने ग्रामीण पतपुरवठा करणाऱ्या विविध संस्था आहेत. लघु उद्योगासाठी, कुटीर उद्योगासाठी किंवा मोठ्या उद्योगासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या विविध वित्तीय संस्था आपण पाहिलेल्या आहेत. तर या ज्या संस्था आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अर्थपुरवठा करत असतात. त्यांचे जे व्याजदर असतात ते सुद्धा माफक असतात. आपल्याला कर्जाची जी परतफेड आहे ती करण्यासाठी सुद्धा विशिष्ट मुदत दिली जाते. त्याच्यामध्ये सबसिडी वगैरे असते. म्हणजे अशा विविध योजना अवलंबून आपल्याला कर्जाचा पुरवठा केला जातो. निश्चितच या बँका आणि वित्तीय संस्थांची आवश्यकता आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. निश्चितच आपल्याला असं म्हणता येईल की ह्या ज्या वित्तीय संस्था आहेत किंवा बँका आहेत, त्यांची प्रत्येक उद्योजकाला किंवा प्रत्येक उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी नितांत गरज असते किंवा आवश्यकता असते असं आपल्याला म्हणता येईल. जसं उदाहरणं दिलेली आहेत, जमीन खरेदी आहे. आता कुठलाही उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यानंतर अगोदर जमिनीची आवश्यकता असते. म्हणजे ती जमीन खरेदी करून किंवा ती जी जागा आहे ती आपण खरेदी करून त्या ठिकाणी बांधकाम किंवा इमारत किंवा कारखाना आपण उभा करत असतो. म्हणून जमीन खरेदीसाठी आपल्याला वित्तीय पुरवठ्याची आवश्यकता असते. तसंच इमारत आणि बांधकाम म्हटलेलं आहे. म्हणजे कुठलाही उद्योग असो किंवा व्यवसाय असो, तो सुरू करण्यासाठी इमारत आवश्यक असते. मग ते पत्र्याचं शेड असेल किंवा चांगलं दूरगामी किंवा दृष्टिकोन ठेवून ते बांधकाम आपण चांगल्या पद्धतीनंही करू शकतो. जे निश्चितच असं बांधकाम आणि इमारत उभारणीसाठी आपणाला या भांडवलाची आवश्यकता असते. तसंच यंत्रसामुग्री, ज्या हल्लीचा काळ बदललेला आहे, या बदललेल्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रसामुग्री आपल्या उद्योग व्यवसाय किंवा कारखान्यामध्ये अवलंबाव्या लागतात आणि त्याच्यावर आपल्याला उत्पादन प्रक्रिया सुरू करता येते. मग ही जी यंत्रसामुग्री आहे बऱ्याच वेळा मनुष्यचलित असते किंवा स्वयंचलित असते. म्हणून अशी यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. मोठमोठ्या यंत्रसामुग्री आपल्याला खरेदी कराव्या लागतात. त्याच्याशिवाय उत्पादनामध्ये गती येत नाही आणि जशी उत्पादनाला मागणी आहे तसा पुरवठा आपल्याला करता येणं शक्य नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. तसंच विविध प्रकारची फर्निचर आपल्याला त्या उद्योग किंवा कारखान्यामध्ये तयार करावी लागतात. आपलं ऑफिस असेल किंवा कामगार ज्या ठिकाणी त्यांची जी आरामाची सुविधा आहे किंवा जिथं बैठक व्यवस्था असते, मोठा हॉल असतो किंवा आपल्या उद्योग व्यवसायासाठी लागणारी जी काही इतर साधनसामुग्री आहे छोटी मोठी, ती ठेवण्यासाठी सुद्धा फर्निचरची व्यवस्था असते. वेगवेगळे रॅक्स, कपाटं, त्याच पद्धतीने टेबल, खुर्च्या, अशा वेगवेगळ्या पद्धतीची फर्निचर आपल्याला तयार करावी लागतात, जेणेकरून आपलं जे काही दैनंदिन कामकाज आहे ते सुरळीतपणे होण्यासाठी मदत होते. जास्त फर्निचर उभारणीसाठी तयार करण्यासाठी आपल्याला वित्त पुरवठ्याची आवश्यकता असते. म्हणून या बँका ज्या आहेत किंवा या वित्तीय संस्थाकडून केला जाणारा पतपुरवठा हा महत्त्वाचा असतो असं आपल्याला म्हणता येईल. तसंच उपकरणं म्हटलेलं आहे. जे कुठलाही उद्योग असो किंवा व्यवसाय असो, तर तो सुरू करण्यासाठी वेगवेगळी उपकरणं आवश्यक असतात. जे ती यंत्रसामुग्रीबरोबरच वेगवेगळे जो काही कच्चा माल असेल किंवा
कच्चा माल आणल्यानंतर त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळी उपकरणं आवश्यक असतात, मोजमाप करण्यासाठी वेगवेगळी उपकरणं आवश्यक असतात. जे ही उपकरणं खरेदीसाठी आपल्याला वित्तपुरवठ्याची आवश्यकता असते. म्हणून आपल्याला या बँकाकडून किंवा वित्तीय संस्थाकडून कर्ज पुरवठा होणं अत्यंत गरजेचं असतं. जे याच्यासाठीच शासनानं विविध वित्तीय महामंडळाची स्थापना केलेली दिसून येते आणि या महामंडळाकडून आपल्याला वित्तपुरवठा केला जातो. त्यानंतर अर्थसहाय्य म्हटलेलं आहे, म्हणजे मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा असेल किंवा दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचा कर्ज पुरवठा आपल्याला या वित्तीय संस्थाकडून केला जातो. आणि निश्चितच त्या कर्ज पुरवठ्यावरती आपण उद्योग व्यवसाय उभारू शकतो किंवा उत्पादन प्रक्रिया पण अखंडितपणे सुरू ठेवू शकतो. त्याच पद्धतीने राज्याच्या अविकसित, मागास व ग्रामीण भागामध्ये उद्योग सुरू करण्यासाठी, उद्योजकाला प्रोत्साहन देण्यासाठी या वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांची आवश्यकता असते. निश्चितच या वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था उद्योजकाला प्रशिक्षण देतात, त्यांना मोटिवेट करतात, त्यांच्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित केली जातात, जेणेकरून त्यांना उद्योग व्यवसायासाठी प्रेरणा दिली जाते. तसंच वेगवेगळी प्रशिक्षणे आयोजित करून त्यांचं जे काही उद्योग व्यवसायाशी संबंधित असणारं ज्ञान आहे किंवा जे कौशल्य आहे ते वाढीस लावण्यासाठी सुद्धा अशा वित्तीय संस्था सहाय्यभूत ठरत असतात. आणि हे सर्व केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थपुरवठा, जे अर्थपुरवठा करण्याचं कामसुद्धा या वित्तीय संस्था करत असतात. म्हणून आपल्याला म्हणता येईल की या वित्तीय संस्थांची आवश्यकता आहे किंवा गरज आहे. या वित्तीय संस्था वेगवेगळ्या योजना राबवून अर्थपुरवठा करत असतात. बऱ्याच वेळा डायरेक्ट पैशाच्या स्वरूपात असेल किंवा बऱ्याच वेळा निविष्ठांच्या स्वरूपात आपल्याला भांडवलाची उपलब्धता करून दिली जाते. म्हणून या वित्तीय संस्थांची किंवा या अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांची खूप आवश्यकता आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने विविध बँकेमार्फत लघु उद्योजकांना पुरवठा केला जातो, तोही कमी दराने. आपण पाहतो महागाई वाढलेली आहे किंवा आपण प्रशिक्षण घेतल्यानंतर, आपण एखादी डिग्री, डिप्लोमा मिळविल्यानंतर, घेतल्यानंतर आपल्याला भांडवलाची आवश्यकता असते. आणि उघड बाजारपेठेमध्ये जर आपण उद्योग व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यानंतर सगळ्या महागड्या गोष्टी आहेत त्या आपल्याला परवडत नाही. म्हणून आपल्याला एक अर्थसहाय्य करण्यासाठी या वित्तीय संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. तर त्या कमी दरानं आपल्याला कर्ज पुरवठा करतात. म्हणून आपल्याला या वित्तीय संस्थांची आवश्यकता आहे किंवा गरज आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. जे कमी व्याजदर असतो या वित्तीय संस्थाचा, आणि कमी व्याजदर असल्यामुळे आपण सहज त्या वित्तीय संस्थाकडून भागभांडवल घेऊ शकतो, कर्ज रूपानं पैसा उपलब्ध करू शकतो आणि त्याच्यावरती उद्योग व्यवसाय आपण उभारू शकतो. म्हणजेच कमी दरानं अर्थपुरवठा करण्यासाठी या वित्तीय संस्थांची गरज असते किंवा आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने अभिप्रेरित असणारा जो उद्योग आहे त्याच्या विकासासाठी सुद्धा या वित्तीय संस्था मदत करत असतात. आता उदाहरणं जर सांगायचं झालं तर आपल्या परिसरामध्ये वेगवेगळे सूतगिरणी असतील किंवा वेगवेगळे साखर कारखाने हे बंद पडलेले दिसून येतात. अशा उद्योगासाठी किंवा असे उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी, त्यांना पुनर्जीवन मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते किंवा त्यांना ऊर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी अशा वित्तीय संस्थाकडून मदत केली जाते. आणि त्या जोरावरती असे बंद पडलेले उद्योग किंवा डबघाईला आलेले उद्योग पुन्हा सुरू होण्यासाठी मदत होणे आणि त्याच्या माध्यमातून विविध लोकांना आणखीन रोजगार प्राप्ती होते. आणि निश्चितच अर्थव्यवस्था सुबत्तीकरण होण्यासाठी आणि मानवी गरजा भागविण्यासाठी ते उद्योग सुरू राहणं गरजेचं असतं. पण आपल्याला म्हणता येईल की अशा बंद पडलेल्या उद्योगांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी अशा वित्तीय संस्थांची आवश्यकता असते किंवा अशा बँकांची गरज असते. त्याच पद्धतीने उद्योग सुरू केल्यानंतर जे खेळतं भांडवल आहे किंवा स्थिर भांडवल आहे याची आवश्यकता असते. जी इमारत असेल, जागा खरेदी असेल किंवा आणखीन साईड प्रोजेक्ट उभा करणं असेल किंवा रिसर्च असेल, असे वेगवेगळे कामं, योजना त्या उद्योग व्यवसायामध्ये हाती घेतली जातात. जे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर वित्त किंवा पैशाची आवश्यकता असते किंवा कच्चा माल आणणं आहे, लोकांचे दैनंदिन पगार देणं आहे
किंवा त्या उद्योगासाठीचं येणारं वीज बिल आहे, पाण्याची आवश्यकता आहे, मजुरांची ने-आण आहे, जाहिरात तयार करणं आहे, कच्चा माल आणणं, पक्का माल तयार केलेला बाजारपेठेमध्ये नेणं किंवा डेमो स्वरूपात आपल्या वस्तूच्या संदर्भात जाहिरात तयार करणं किंवा प्रदर्शनामध्ये स्टॉल टाकणं, आपल्या वस्तूच्या मागणी वाढण्यासाठी प्रयत्न करणं, अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी वित्तपुरवठ्याची आवश्यकता असते मित्रांनो. म्हणून अशा अर्थपुरवठा करण्यासाठी या वित्तीय संस्था किंवा बँकांची आवश्यकता आहे असं आपणाला म्हणता येईल. त्याच पद्धतीने घेतलेले जे कर्ज आहे त्या कर्जावरील व्याज भरण्यासाठी सुद्धा आपल्याला या पैशाची आवश्यकता असते. त्याच पद्धतीने दैनंदिन कामकाजाचा खर्च म्हटलेला आहे. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल, आपण कामगारांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना आखत असतो. बोनस देणं असेल किंवा कामगारांचं जे हेल्थ किंवा आरोग्य आहे ते व्यवस्थित राखण्यासाठी त्यांचं काही ठराविक कालावधीनंतर मेडिकल चेकअप करणं आहे, त्यांच्यासाठी काही चहा नाश्ता मोफत ठेवणं आहे. अशा वेगवेगळ्या कल्याणकारी योजना किंवा त्या कामगारांच्या मुलासाठी शाळा सुरू करणं त्या परिसरामध्ये किंवा त्यांच्यासाठी आरोग्य केंद्र उभा करणं छोटंसं, म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी किंवा बागबगीचा डेव्हलप करणं जेणेकरून त्या कामगारांचं त्यांच्या मुलाचं मनोरंजन होईल. म्हणजे अशा वेगवेगळ्या योजना आखून आपण त्या कामगार कल्याणाची भूमिका आपण लक्षात घेऊन त्याच्यावरती खर्च करत असतो. म्हणून अशा विविध गोष्टीसाठी सुद्धा अर्थपुरवठा आवश्यक असतो आणि अशा गोष्टी पूर्ण करण्यासाठी या वित्तीय संस्थांची किंवा बँकांची आवश्यकता आहे असं आपणाला म्हणता येईल. त्याच पद्धतीने मित्रांनो, मुख्यत्वे करून राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्या लघु उद्योगांना मध्य मुदतीचा कर्जपुरवठा करत असतात. म्हणून असा कर्जपुरवठा होण्यासाठी किंवा अशा मध्यम उद्योजकांना आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी, बेरोजगारी दूर होण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये असणारी जी काही कलाकौशल्य आहेत, जे काही धाडस आहे, त्यांना योग्य पद्धतीने वाट करून देण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी अशा वित्तीय संस्थांकडून कर्जपुरवठा केला जातो. म्हणून अशा वित्तीय संस्थांची किंवा बँकांची आवश्यकता आहे असं म्हणता येईल. तसंच कॅश क्रेडिट योजना असेल किंवा बँकेच्या ताब्यात माल ठेवून किंवा उचल स्वरूपात किंवा बिल डिस्काउंट देणं किंवा आगाऊ रक्कम देणं, अशा वेगवेगळ्या प्रकारे खेळतं भांडवल उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असतं आणि अशा भांडवलाचा पुरवठा या वित्तीय संस्थाकडून होत असतो, बँकाकडून होत असतो. म्हणून या वित्तीय संस्थांची, बँकांची उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आवश्यकता आहे किंवा महत्त्व आहे किंवा फायदे आहेत असं म्हणता येईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या वित्तीय संस्थांचे किंवा बँकांचे फायदे आपल्याला सांगता येतील किंवा आवश्यकता सांगता येईल. त्यानंतर प्रकल्प मूल्यमापन असा एक पुढचा घटक आहे या प्रकरणातील. तर प्रकल्प मूल्यमापन म्हणजे काय? आपण जो काही प्रकल्प उभा केलेला आहे किंवा जो आपण कारखाना उभा केलेला आहे त्याचं मूल्यमापन आपल्याला करता आलं पाहिजे. मी नेहमी उदाहरण देतो आपलं, की आपण जे प्रत्येक इयत्तेमध्ये ॲडमिशन घेतो, जे तुम्हाला अध्यापन केलं जातं, लेक्चर अटेंड करतात किंवा तुम्ही प्रकल्प तयार करताय, फायवा देताय तुम्ही किंवा शॉर्ट नोट काढताय, जे या सर्वांचं मूल्यमापन होत असतं. ते कशाद्वारे? तर परीक्षेद्वारे. त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की आपण त्या वर्षामध्ये किती कौशल्य हस्तगत केलेले आहेत, किती ज्ञान मिळवलेलं आहे. जर आपण मूल्यमापनच केलं नाही, परीक्षा जर घेतली नाही, तर आपल्या लक्षात येणार नाही किती ज्ञान आपण घेतलं किंवा किती कौशल्य आपण हस्तगत केलेली आहेत किंवा त्या वर्षामध्ये आपल्याला किती टक्के ज्ञान मिळालेलं आहे त्या इयत्तेमध्ये, हे कळणार नाही. म्हणून परीक्षा महत्त्वाची असते. तसंच कुठलाही उद्योग किंवा व्यवसाय असो, त्याच्यासाठी आपण मूल्यमापन करणं गरजेचं आहे. त्या व्यवसायामध्ये आपण फायदा मिळवला आहे तर किती टक्के आहे, मग किती टक्के मिळवायचा राहिला आहे, तोटा आहे तर किती टक्के तोटा झाला आहे, तो तोटा कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल. जशा वेगवेगळ्या गोष्टी या प्रकल्प मूल्यमापनातून लक्षात येतात आणि याच्यासाठी कार्यजल विश्लेषणसुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याला म्हणता येईल की कुठलाही उद्योग असो, व्यवसाय असो, त्याचं आपण मूल्यमापन केलं पाहिजे. तरच आपल्याला तो उद्योग व्यवसाय त्याचं बळकटीकरण करता येतं किंवा आपल्याला त्या उद्योग व्यवसायामध्ये स्टेबल राहता येतं आणि एक उद्योजक म्हणून आपल्याला चांगला नावलौकिक समाजामध्ये मिळू शकतो. जे मित्रांनो, कुठलाही उद्योग असो, व्यवसाय असो, आपण नेहमी म्हणतो की आपल्याला कशाचंही सोंग करता येईल, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. पाहतो आपण, महागाई वाढलेली आहे. ह्या वेगवेगळ्या निविष्ठासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज रूपामध्ये आपल्याला भांडवल उपलब्ध करावं लागतं आणि निश्चितच त्या भांडवलाचा यथोचित उपयोग जर आपल्याला
करून घ्यायचा असेल तर आपल्या प्रकल्पाचं, आपल्या उद्योगाचं आपण रीतसरपणे मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर काय होईल, त्या आंधळ्या लोकांची गोष्ट आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीनं आपलं होऊ शकतं. कारण जिथं आपण भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल किंवा संयोजन असेल, असे 4 घटक आपण ज्या ठिकाणी त्याचे इन्व्हेस्टमेंट करतो, वापरतो, तर त्या गोष्टीचं आपल्याला मूल्यमापन करता आलं पाहिजे. कारण तो उद्योग किंवा तो प्रकल्प जो आहे तो आपल्याला भविष्य काळामध्ये निश्चितच टिकवून ठेवण्यासाठी या मूल्यमापनामुळं किंवा मूल्यमापनामुळं मदत होते असं म्हणता येईल. तर या मूल्यमापनाच्या काही पायऱ्या दिलेल्या आहेत किंवा कशा पद्धतीनं आपण मूल्यमापन केलं पाहिजे. तर पहिला मूल्यमापनाचा पैलू आहे तो म्हणजे तांत्रिक मूल्यमापन. आता तंत्र म्हणजे काय, तर आपण नेहमी शब्द वापरतो बघा, टेक्नॉलॉजी किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणतो. याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगता येईल आपल्याला. सायन्स म्हणजे काय, तर शोध लावणं, आणि टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर त्या शोधाचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करणं, त्याला टेक्नॉलॉजी म्हणतो आपण किंवा तंत्रज्ञान म्हणतो आपण. जे आपल्या उद्योगाच्या बाबतीत वेगवेगळी तंत्र आपण वापरणं गरजेचं आहे. मॅनेजमेंटच्या संदर्भात रिसर्च चालू असतात किंवा ग्राहकाच्या संदर्भात संशोधनं केली जातात, आपल्या उत्पादनाच्या संदर्भात संशोधनं चालू असतात. जी या संशोधनातून बाहेर आलेले जे तथ्य आहे किंवा जी सर्वसामान्य काही निष्कर्ष असतात, सर्वसामान्य विधानं असतात, आपण त्याचा उपयोग करणं गरजेचं असतं. त्याला तंत्र असं म्हणतो आपण. म्हणजे अशी तंत्र आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये अवलंबणं गरजेचं असतं. जे या तांत्रिक बाबीचं आपण मूल्यमापन करण्याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की मॅनेजमेंट तंत्र म्हणूया आपण. जे आपण उद्योजक आहोत, आपण कारखानदार आहोत, जे केवळ मालक म्हणून त्या ठिकाणी वावरणं एवढंच अभिप्रेत नाही, तर बरेच वेळा त्या कामगारांच्या पाठीवरती आपण शाबासकीची थाप देणं गरजेचं असतं. त्या कामगारांचं कौतुक करणं आवश्यक असतं. बरेच वेळा त्या कामगार चुकत असेल तर त्याला आपण चांगल्या पद्धतीने त्याची समजूत काढणंही महत्त्वाचं असतं. केवळ मी बॉस आहे, मी मालक आहे म्हणून जर आपण वावरत असू तर त्याचा कामगारांच्या मनावरती किंवा तिथल्या व्यवस्थापनावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. जे बरेच वेळा आपण म्हणतो की ताणतणावातून कुठलीही गोष्ट सॉल्व्ह होत नाही किंवा भांडणातूनही बऱ्याच गोष्टी किचकट होतात. त्याच्यासाठी आपण त्या कामगारांना विश्वासात घेणं गरजेचं असतं. मॅनेजमेंट आपलं शिथिल ठेवणं गरजेचं असतं. आपण जे निर्णय घेतो त्याच्यामध्ये त्या लोकांना, कामगारांनाही आपण समाविष्ट करून घेणं आवश्यक असतं. म्हणून आपल्याला म्हणता येईल की अशा तांत्रिक गोष्टीचं आपण मूल्यमापन जेव्हा करू, मग मॅनेजमेंट तंत्र असेल किंवा ग्राहकाच्या संदर्भातील तंत्र असतील, जाहिरातीच्या संदर्भातील तंत्र असतील, अशी तंत्र आपण अवलंबणं, त्याचं मूल्यमापन करणं गरजेचं असतं. जसं अध्यापनामध्ये वेगवेगळी तंत्र वापरली जातात बघा, सोप्याकडून कठीणाकडे किंवा आहेत वेगवेगळी तंत्र. मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, अशी स्थूलाकडून सूक्ष्माकडे, अशी जी वेगवेगळी तंत्र आहेत ती जशी अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी वापरली जातात, त्याच पद्धतीने आपण अशी तांत्रिक बाबी आपल्या उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा अवलंबणं गरजेचं असतं. बऱ्याच गोष्टी अमूर्त असतात, तर त्या मूर्त गोष्टीसुद्धा आपण समजून घेणं गरजेचं असतं. काही गोष्टी अमूर्त असतात, त्याही आपण समजून घेणं गरजेचं असतं. जे लोकांना हाताळण्याचं सुद्धा तंत्र आहे किंवा वस्तू लोकांना आवडण्यासाठी, त्या वस्तूला ग्राहक मिळवण्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळी तंत्र अवलंबू शकतो. जाहिरात तंत्र आहे किंवा डेमो दाखवणं आहे, प्रदर्शन भरविणं आहे किंवा काही फ्री किंवा ज्याला आपण डिस्काउंट म्हणतो, 1 बाय गेट बाय, अशा योजना, अशी तंत्रंसुद्धा आपण अवलंबून आपल्या उद्योग व्यवसायाचं मूल्यमापन आपण करू शकतो आणि त्या संदर्भात निर्णय घेऊ शकतो. तर याला तांत्रिक मूल्यमापन असं म्हणता येईल. त्यानंतर दुसरं मूल्यमापन आहे ते म्हणजे वित्तीय मूल्यमापन. तर वित्त म्हणजे काय, तर पैसा, ज्याला आपण अर्थ असं म्हणतो. जे निश्चितच या वित्तीय संदर्भात सुद्धा आपण आपल्या उद्योगाचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. जे भांडवल उपलब्ध केलेलं आहे ती किती आहे, त्याचा व्याजदर काय आहे, ते भांडवल आपल्याला परवडेल का, ते किती दिवसामध्ये त्याची परतफेड करायची आहे, त्याचे हप्ते सोयीस्कर आहेत का, किंवा आपला इन्कम किती आहे आणि भांडवल आपण किती घेतलेलं आहे, कर्ज किती आहे, नफा किती आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपण
वित्तीय मूल्यमापन करणं गरजेचं असतं. मग ज्या ठिकाणी जास्त व्याजदर आहे किंवा कुठल्या ठिकाणी व्याजदर कमी आहे, तर याचीसुद्धा आपण तुलना केली पाहिजे. किंवा जे कर्ज वाढत चाललेलं आहे, तर ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय योजना आखल्या पाहिजेत. किंवा जास्त प्रॉफिट होत असेल विद्यार्थ्यांना, तर तो प्रॉफिट केवळ आपल्या खिशामध्ये न घालता त्याच्यातील बराचसा हिस्सा या कामगारांचा सुद्धा असतो. त्या कामगारांच्या श्रेयावरती किंवा त्यांच्या बळावरतीच आपण उद्योग व्यवसायामध्ये चांगली प्रगती केलेली असते. तसंच ग्राहकाचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. चांगला जर फायदा झाला असेल तर ग्राहकासाठी विविध फ्रीच्या योजना, 1 बाय गेटची योजना असेल, अशा योजना पण अवलंबणं गरजेचं असतं. तेव्हाच ते वित्तीय व्यवस्थापन चांगलं झालं असं म्हणता येईल. केवळ पैसा आला किंवा केवळ नफा कमवण्यासाठी जर आपण उद्योग व्यवसाय सुरू करत असू, चालवत असू, तर तेही एकांगी होऊ शकतं आणि ग्राहक आपल्या उद्योग व्यवसायाला नाकारू शकतात, आपल्या वस्तूला ते नाकारू शकतात. म्हणून अशा वित्तीय दृष्टिकोनातून आपण आपल्या उद्योगाचं, व्यवसायाचं मूल्यमापन करणं गरजेचं असतं. त्यानंतर आर्थिक मूल्यमापन म्हटलेलं आहे. तर वित्त आणि अर्थ याला जास्त काही वेगळं आपल्याला त्याच्यामध्ये फरक करता येणार नाही. तर आर्थिक म्हणजेच काय, तर पैसा म्हणूया आपण. म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये आपण पैसा गुंतवणूक करतो, ती गोष्ट मिळवतो, तर त्या गोष्टी संदर्भातही आपण मूल्यमापन करणं गरजेचं असतं. कच्च्या मालासाठी आपल्याला अर्थपुरवठा करावा लागतो किंवा मजुरांचं वेतन द्यावं लागतं आपल्याला, जागेचं भाडं असेल, जाहिरात तयार करणं, वाहतूक आहे, खरेदी विक्री, त्याच पद्धतीने त्या वस्तूची आयात निर्यात करणं किंवा बँकेचे हप्ते देणं असेल किंवा दैनंदिन आरोग्याच्या सुविधा असतील कामगारांच्या, स्वच्छता आहे किंवा पर्यावरण दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रकल्प, उपक्रम राबवणं असेल, तर अशा गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला आर्थिक बाबी तिथं खर्च कराव्या लागतात. मग ह्या बाबी ज्या आपण खर्च करतो, अर्थपुरवठा जो करतो, त्या पैशाचा जो आपण विनियोग करतो, तो योग्य पद्धतीनं होतोय का, त्याचं सुद्धा मूल्यमापन आपण केलं पाहिजे. आणि योग्य पद्धतीनं होत नसेल तर त्याच्यामध्ये काटकसरीचं तत्त्व आपण अवलंबणं गरजेचं आहे. किंवा क्रिटिकल मेथड ज्या आहे तर त्यासुद्धा आपण तिथं अवलंबणं गरजेचं आहे. एखादं कार्य करायचं आहे, एखादं उद्दिष्ट गाठायचं आहे, मग त्याच्यासाठी जे वेगवेगळे पर्याय असतात, तर त्या पर्यायामध्ये आपण आर्थिक गोष्टीचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. तो पर्याय आपल्याला परवडेल का, तो पर्याय किंवा ते काम आपल्याला योग्य वेळेमध्ये पूर्ण करता येईल का, त्याच्यासाठी येणारा खर्चसुद्धा त्या ठिकाणी विचारात घेण्याची आवश्यकता आहे. तसंच व्यवस्थापकीय मूल्यमापन असा एक पुढचा मूल्यमापनाचा तंत्र किंवा घटक आहे. आता व्यवस्थापन म्हणजे काय, तर मॅनेजमेंट, त्याला इंग्रजीमध्ये मॅनेजमेंट म्हणतो आपण. जे उद्योजक म्हणून आपल्याला हे व्यवस्थापकीय तंत्र अवलंबता येणं गरजेचं आहे. मग त्या कारखान्याच्या बाबतीत असेल किंवा सजीव घटकाच्या म्हणजे कामगारांच्या बाबतीत असेल, असं व्यवस्थापन तंत्र आपण अवलंबण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून हे व्यवस्थापन तंत्रामध्ये लोकशाही असणं गरजेचं आहे. कामगारांना त्या ठिकाणी न्याय मिळणं गरजेचं आहे. कामगारांना काम करताना स्वातंत्र्याची जाणीव होणं गरजेचं आहे. त्यांच्या भावनांचा सुद्धा विचार या मॅनेजमेंटमध्ये होणं गरजेचं आहे. जर त्या ठिकाणी पार्सलिटी होत असेल, जर काही ठराविक लोकांना हाताशी घेऊन जर तिथलं कामकाज चालत असेल, तर मित्रांनो बाकी कामगार लोक नाराज होतात. म्हणजे त्यांनासुद्धा या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण सामावून घेणं गरजेचं असतं, त्यांनासुद्धा विचारात घेणं गरजेचं असतं, जेणेकरून सर्वांचा विश्वास त्या ठिकाणी संपादन होतो आणि आपलं जे व्यवस्थापन आहे ते चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. म्हणून आपण अशा व्यवस्थापकीय तंत्राचं सुद्धा मूल्यमापन करण्याची गरज आहे. मग आपण कुठं चुकलो, आपल्या उद्योग व्यवसायाच्या संदर्भात काही मतभेद झालेले आहेत का, किंवा आपले निर्णय कुठले चुकले, कामगारांना बोनस द्यायचा होता किंवा त्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या योजना राबवायच्या होत्या, मग आपण त्या राबवल्या नाहीत म्हणून व्यवस्थापनामध्ये अडचणी आल्या, कामगार लोक नाराज झाले, उत्पादन घटलं, तोटा संभवू लागला. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण या मॅनेजमेंटच्या संदर्भात विचारात घेणं गरजेचं असतं. मग ते अर्थ मॅनेजमेंट असेल किंवा मनुष्यबळाचं मॅनेजमेंट असेल किंवा इतर मॅनेजमेंट असेल, वाहतूक, वस्तूच्या विक्री संदर्भात, ग्राहकाच्या संदर्भात आपल्याला या गोष्टी सर्व मॅनेज कराव्या लागतात. मग जे सर्व केलेलं आहे त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे आणि जे राहिलेलं आहे ते आपण पुढील वर्षामध्ये त्या चांगल्या बाबी अवलंबणं गरजेचं आहे. आणि ज्या तोट्याच्या बाबी झालेल्या आहेत, ज्या निगेटिव्ह बाजू झालेल्या आहेत, त्या आपण पुढील वर्षामध्ये कमी करणं गरजेचं आहे. आणि हे केव्हा समजतं मित्रांनो, तर जेव्हा आपण या गोष्टीचं मूल्यमापन करू
तेव्हा त्यानंतर शेवटचं तंत्र किंवा पैलू आहे तो म्हणजे संघटनात्मक व कार्यात्मक मूल्यमापन. आता संघटनात्मक म्हणजे काय, तर आपल्या संविधानामध्ये शब्द आहे बघा, संघ किंवा राज्याचा संघ असा शब्द आहे तो. तर संघ म्हणजे काय, तर एक प्रकारचा ग्रुप असं म्हणतो त्याला आपण, की जो ग्रुप विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेला असतो, विशिष्ट उद्देशाने तो एकत्रित आलेला असतो. आपण गर्दी असाही शब्द वापरतो बघा, त्या गर्दीला कुठली दिशा नसते, मात्र संघ म्हणजे काय, त्याला विशिष्ट दिशा असते किंवा विशिष्ट त्याचं उद्दिष्ट असतं. म्हणजे 4 लोक एकत्रित आपण जमतो, जसं त्याला जमाव असं आपण म्हणू शकतो. जर उद्दिष्ट नसेल, काही त्याला दिशा नसेल, तर तो नुसता जमाव होतो मित्रांनो. परंतु त्या गर्दीला किंवा त्या जमावाला, त्या संघाला विशिष्ट दिशा असेल, निश्चित उद्दिष्ट असेल, काही ध्येय असेल, काहीतरी कार्यकारिणीचं त्या ठिकाणी निश्चित केलेली असेल, तर त्याला आपण संघ असं म्हणतो. जे राज्याचा संघ असा आपल्या त्या संविधानामध्ये शब्द आहे मित्रांनो. तर त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी या संघटनात्मक मूल्यमापन याच्याशी लावणं गरजेचं आहे. जे आपण आपल्या उद्योगाच्या बाबतीत जे मूल्यमापन करतो ते संघटनात्मक पद्धतीनं होणं गरजेचं आहे. केवळ एका व्यक्तीचं नाही, किंवा एका व्यक्तीचं जरी किंवा प्रत्येक व्यक्तीचं जरी मूल्यमापन झालं तरी संघटनात्मक पद्धतीनं सर्वांचं पुन्हा एकत्रितपणे मूल्यमापन होण्याची आवश्यकता असते. जे कुठेही बघा मित्रांनो, संकलित परिणाम महत्त्वाचा असतो. जे त्याच्या अगोदर प्रत्येक घटक विचारात घेतले जातात. उदाहरणार्थ शाळेचं सांगता येईल. प्रत्येक शिक्षक जीव तोडून काम करत असतो, त्याच्यामुळे चांगला रिझल्ट लागतो प्रत्येक विषयाचा. आणि संकलित परिणाम काय होतं, तर शाळेचा 100% रिझल्ट लागला, हा संकलित परिणाम झाला. म्हणजे सांघिक कार्य मित्रांनो महत्त्वाचं असतं किंवा सांघिक निर्णय शेवटी महत्त्वाचे असतात. मग आपल्या उद्योगाच्या बाबतीत हा सांघिक अंतिम निर्णय कुठला असेल, तर उद्योग बाबा खरोखर चांगला सुरू आहे किंवा उद्योग नफ्यामध्ये आहे किंवा त्या उद्योगाला जनसामान्याच्या मनामध्ये चांगलं स्थान निर्माण झालेलं आहे, हे सांघिक कार्याचा लास्टचा किंवा शेवटचा परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि असा परिणाम साध्य करण्यासाठी आपल्याला त्या सांघिक कार्याचं मूल्यमापन करता येणं गरजेचं आहे. कुठल्या योजना अवलंबल्या आपण आणि त्याचे प्रत्येक घटकावरती काय परिणाम झाले, त्याचं कॅल्क्युलेशन किंवा त्याचं ॲनालिसिस करून नंतर सांघिक परिणाम आपल्या हातामध्ये काय लागला, तर त्याचंसुद्धा आपण ॲनालिसिस करणं गरजेचं असतं. जे त्याला संघटनात्मक मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. जे उद्योग व्यवसाय योग्य पद्धतीनं चालू आहे का, नफा चांगला झाला का, कामगार लोक खुश आहेत का, किंवा ग्राहकाचं समाधान आपल्या त्या वस्तूच्या वापरातून होतं आहे का, त्या वस्तूच्या संदर्भात ग्राहकांना जी किंमत मोजलेली आहे त्याचे रिटर्न्स त्याला मिळतात का, जे हे सर्व सांघिक परिणामाचं फलित आहे असं म्हणता येईल. म्हणून आपण अशा सांघिक मूल्यमापनाकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच कार्यात्मक मूल्यमापन म्हटलेलं आहे. आपण आपल्या उद्योग व्यवसाय जो सुरू केलेला आहे त्याच्यासाठी जे आपण वेगवेगळी कार्य करतो, तर त्याचंही मूल्यमापन होणं गरजेचं आहे. कच्चा माल आणणं, योग्य पद्धतीची उत्पादन प्रक्रिया राबवणं, तसंच कामगारांचं व्यवस्थापन किंवा तयार झालेला माल बाजारपेठेमध्ये नेणं, त्याची वाहतूक करणं, जाहिरात करणं, त्याच्या जागृतीच्या संदर्भात चर्चासत्र आयोजित करणं, कार्यशाळा आयोजित करणं. तर अशी वेगवेगळी कार्य आपल्याला एक उद्योजक म्हणून राबवावी लागतात किंवा वेगवेगळ्या बैठका स्थापन करणं, त्याच्यामध्ये सर्वांना आपली मतं मांडण्याचं स्वातंत्र्य देणं, अशी वेगवेगळी कार्य जेव्हा आपण करू तेव्हाच उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ शकतो. म्हणून अशा सांघिक कार्याचं मूल्यमापन आपण निश्चितपणे करण्याची आवश्यकता आहे. तरच आपला उद्योग योग्य पद्धतीने चालू आहे का किंवा नाही का हे लक्षात येण्यासाठी आपल्याला मदत होते. तर असे प्रकल्प मूल्यमापनाबाबत वेगवेगळे पैलू आपण विचारात घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. राहिलेला भाग आपण पुढील तासाला पाहूया. तर आजच्या तासाला आपण वित्तीय संस्थांची किंवा अर्थपुरवठा करणाऱ्या बँकांची गरज किंवा फायदे किंवा महत्त्व याचा अभ्यास केलेला आहे. त्याच पद्धतीने प्रकल्प मूल्यमापन म्हणजे काय आणि प्रकल्प मूल्यमापनातील जे पैलू आहेत, तांत्रिक मूल्यमापन, वित्तीय मूल्यमापन, आर्थिक मूल्यमापन, व्यवस्थापकीय मूल्यमापन, कार्यात्मक मूल्यमापन आणि संघटनात्मक मूल्यमापन, अशा मूल्यमापनात्मक पैलूचा विचार केलेला आहे. आपण या ठिकाणी थांबूया. काय अडचण असेल तर विचारा. राहिलेला भाग पुढील तासाला घेऊया. धन्यवाद.